की ज्यांना ऑलरेडी माहिती आहे वास्तुशास्त्र काय आहे, सगळं माहिती आहे. सो त्यांनी ह्या गोष्टी नक्की केल्या. पण अशा लोकांचं काय, की ज्यांचे फ्लॅट ऑलरेडी सेल झालेत किंवा एक सेकंड ओनर आहे, थर्ड ओनर आहे आणि बेसिकली खूप लोकं सेल करताना हे सांगतही नाहीत, की वास्तूमध्ये काही दोष आहे वगैरे कारण त्यांना ते माहीतच नाही. नाही. मग अशा लोकांनी काय करायचं? अशा लोकांसाठी मी एक सांगेल, की पहिल्यांदा तरी कारण घर ही खूप मोठी इन्व्हेस्टमेंट आहे. आता जर बघायला गेला तर जवळपास 1 करोड. मिडल क्लाससाठी तर एकदाच 50 ते 60 लाख आपण याच्यामध्ये लावतो आपले. जे काही जीवनात जे काही कमवले असेल किंवा लोन घेतो. तर माझं असं प्रत्येकाला सजेशन आहे, की तुम्ही थोडासा वास्तूवर विश्वास ठेवा आणि पहिल्यांदा वास्तू बघूनच घर घ्या. बरेच जण काय करतात, की त्यांना जेव्हा लाईफमध्ये काही पॅटर्न्स येतात, काहीतरी फायनान्शियल प्रॉब्लेम्स होतात, काहीतरी हेल्थ इश्यू येतात, तेव्हा ते ज्योतिष किंवा वास्तू कन्सल्टंटकडे जातात. राईट? तर मी असं म्हणेल, की ही मोठी इन्व्हेस्टमेंट करताना कारण बघा आपण नॉर्मल फर्निचर जरी घ्यायचं असेल 10-15 हजाराचं, तरी आपण काय करतो, YouTubeवर खूप सर्च करतो, Google सर्च करतो आणि मग ठरवतो ते घ्यायचं का नाही. संपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी द सारिका शो या YouTube चॅनलला आत्ताच भेट द्या.